शुभ दिवस. कर्करोगाची गाठ अर्थात कॅन्सरची गाठ कशी ओळखायची? तर ती गाठ झपाट्याने वाढते बघ. ती गाठ झपाट्याने वाढते. ती गाठ कठीण असते, तिला आकार नसतो. तिला गाठल्या जर दाबलं तर प्रचंड प्रमाणात वेदना होतात, बधिरता जाणवते. आणि गाठीच्या सभोवतालची जी त्वचा असते ना, तिचा रंग बदलतो. आणि गाठ झाल्यानंतर वजन कमी होते, थकवा जाणवतो आणि तापही येतो. अशा वेळी रक्त त्रास झाल्यास जखम तयार होते आणि ती जखम लवकर बरी होत नाही, हे लक्षात ठेवा. अशी कॅन्सरची गाठीची काय असल्यास लक्षणे आढळतात, तेव्हा आपण डॉक्टरच्या सल्ल्याने सोनोग्राफी केली पाहिजे, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केली पाहिजे. नंतर MRI करून घेतला पाहिजे डॉक्टरच्या सल्ल्याने. आणि जर आवश्यकता भासली तर बायोप्सी करून घ्यायला काही हरकत नाही. तेव्हा असं जर त्रास होत असेल, लक्षण जाणत असतील, तर आपण आपल्या डॉक्टरांना त्या सल्ल्याने, तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी करून घ्या, MRI करून घ्या. MRI करणे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि गरज पडल्यास बायोप्सी करा. मी आता सांगितल्याप्रमाणे कर्करोगाची गाठ ओळखायची फार सोपं आहे. कसं? तर ती गाठ प्रचंड प्रमाणात वेगाने वाढते बघा. आणि तिला गाठ जी असते ना, ते कठीण असते, टणक असते. त्याला आकार नसतो. जर तिला दाबलं तर प्रचंड प्रमाणात वेदना होतात आणि बधिरता जाणवते. आणि त्या गाठीच्या भोवतालचा भाग, जी त्वचा असते ना, तिचा रंग बदलतो. आणि विशेष म्हणजे गाठ झाल्यावर वजन कमी होते, थकवा येतो आणि ताप देखील येतो. समजा रक्तस्राव झाला तर जखम तयार होते, पण ती जखम लवकर बरी होत नाही. अशी लक्षणे कॅन्सरच्या गाठीची असू शकतात. एवढंच नव्हे तर पोटाचे त्रास उद्भवतात आपल्याला. ही गाठ कॅन्सरची जर असेल तर आपल्याला पोटाचे त्रास सुरू होतात. उदाहरण द्यायचं झालं तर भूक लागत नाही, पोट दुखतं, मळमळ उलटे होते, जुलाब लागतात, तर कधी बद्धकोष्ठता होते. बघा, कधी जुलाब लागतात तर कधी बद्धकोष्ठता होते. तेव्हा कर्करोगाची गाठ असल्यास काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे. जर खोकला जर लागला ना त्यावेळेस, तर तो खोकला देखील थांबत नाही. कर्करोगाची गाठ असेल ना तर खोकला लागतो, पण तो खोकलाही थांबत नाही. आणि रात्रीच्याला काय होतं, प्रचंड प्रमाणात घाम येतो, ताप येतो आणि आवाज मात्र घोगरा होतो. आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मासिक पाळी थांबल्यानंतर योनीतून ब्लड येतं. तर कर्करोगाची गाठ झाल्यास निष्काळजीपणे बसू नका, त्याच्यावर उपचार करा, उपाय करा, पण ही काळजी घ्या. कर्करोगाची गाठ असेल तर ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कर्करोगाची गाठ असल्यास कुठली लक्षणे दिसतात हे आता आपण पाहिलं. जर समजा आतमध्ये गाठ असेल ते पाहिलं आपण.
कर्करोगाची गाठ असल्यास पोट दुखते, पोट फुगते, मळमळ उलटे होतात, कधी जुलाब लागतात तर कधी बदकष्टता होते, म्हणजे 4-4 दिवस पोटच साफ होत नाही. कधी लघवीतून आणि शौचालय वाटेल रक्त पडतं. कॅन्सरची जर गाठ असेल, निदान झालं असेल, तर शौचा वाटे किंवा लघवीद्वारे रक्त पडते. खोकला काय थांबत नाही, घाम येतो, ताप येतो, तेव्हा वेळीच काळजी घ्या, हे गरजेचे आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, आणि नवीन असाल तर पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.